Welcome back. The second part of this व्हिडिओ लेक्चर. पहिल्या पार्टमध्ये आपण जे काही MCQ सॉल्व केले होते त्याच्या पुढचे आता जे MCQज ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो MCQ आला आहे तुमच्यासमोर बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फेरोमॅग्नेटिक. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी 4 ऑप्शनपैकी फेरोमॅग्नेटिक दाखवणारा ऑप्शन कुठला आहे बघा. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिलं ऑप्शन दिले त्यांनी निकेल, दुसरं दिलं आहे कोबाल्ट, तिसरं ऑप्शन दिले Fe3O4 आणि चौथं दिले ऑल आर करेक्ट. तर याच्यामध्ये बघितलं तर निकेल, कोबाल्ट, Fe3O4 हे सर्वच्या सर्व फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असतात. म्हणजेच ट्रान्झिशन मेटल जे असतात, ऑल ऑफ द ट्रान्झिशन मेटल इट इज ॲक्ट्स ॲज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स because it contains the number of unpaired of electron is more, so that answer of this question is that all the correct. म्हणून पहिला जो क्वेश्चन आलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ फेरोमॅग्नेटिक, त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल द करेक्ट. दॅट इज अ निकेल, कोबाल्ट अँड Fe3O4 आर द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. द नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन द फ्रंट ऑफ दॅट जर्मेनियम इज अन एक्झाम्पल ऑफ. जर्मेनियम हे कशाचं उदाहरण दाखवतो? अँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, अँड एन टाईप सेमीकंडक्टर, अँड पी टाईप सेमीकंडक्टर और इन्सुलेटर. जर्मेनियम ज्यावेळेस आपण म्हणतो जर्मेनियम ते कशाचं उदाहरण आहे? जर्मेनियम लाईक ॲज अ सिलिकॉन. कारण की तो ग्रुप 14मध्ये जी फॅमिली असेल त्या ग्रुप 14मध्ये जे असतं त्या ग्रुप 14मधूनच जी काही इलेमेंट्स असतात ते इलेमेंट जे असतात ते इलेमेंट्स ते कॅरेक्टरायझेशन दाखवतात. त्याच्यामध्ये कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनियम, टीन असतात. तर याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे जर्मेनियम इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन त्यांनी दिले आहेत अँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, अँड एन टाईप सेमीकंडक्टर, पी टाईप सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर. तर याच्यामध्ये जर्मेनियम हा सिलिकॉनसारखा असतो. तो आपल्याला जे काही बिहेव करतो तो म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. काय दाखवतो तो? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचं ते बिहेव करत असतो. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी ए. पुढचा प्रश्न त्यांनी दिला आहे द सबस्टन्स विच पजेस द झिरो रेजिस्टन्स ॲट 0 केल्विन इज कॉल्ड ॲज. जो पदार्थ 0 रेजिस्टन्स दाखवतो 0 केल्विनला त्याला काय म्हटलं जातं? ऑप्शन दिले कंडक्टर, दुसरं ऑप्शन दिले सुपर कंडक्टर, तिसरं ऑप्शन दिलं त्यांनी इन्सुलेटर, चौथं ऑप्शन दिलं त्यांनी सेमीकंडक्टर. ज्यास आपण 0 रेजिस्टन्स म्हणतो त्या 0 रेजिस्टन्सला सबस्टन्स जो असतो 0 केल्विनला जर 0 रेजिस्टन्स दाखवत असेल, सबस्टन्स विच पजेस द 0 रेजिस्टन्स ॲट 0 केल्विन इट इज ॲक्ट्स ॲज अ सुपर कंडक्टर. इट इज ॲक्ट्स ॲज अ सुपर कंडक्टर. म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते असेल बी, दॅट इज अ सुपर कंडक्टर. दॅट इज अ superconductor. Hence the answer of this question is that superconductor, because at 0 Kelvin the substance which possess the 0 resistance it is called as a superconductor. So that answer of this question is that B. The next question is on the front of that select the correct statement. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी बरोबर ऑप्शन कुठले ते सिलेक्ट करा. पहिलं ऑप्शन दिलं आहे अ क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर हॅज 8 टेट्राहेड्रल अँड 6 ऑक्टाहेड्रल intersticks. Then B is that graphite has a 3-dimensional crystal lattice, diamond has a 2-dimensional crystal lattice, coordination number of body center cubic lattice is 8. तर याच्यामध्ये जर बघितलं तर क्युबिक क्लोज पॅक जो स्ट्रक्चर असतं त्याला 8 टेट्राहेड्रल आणि 6 टेट्राहेड्रल 6 ऑक्टाहेड्रल इंटरसेक्स नसतात. क्युबिक क्लोज पॅकिंगला 8 कॉर्नर्स असतात. म्हणजे ते वाक्य चुकीचं आहे. ग्राफाइट हॅज अ 3-dimensional crystal lattice. Graphite has a giant molecular solid. Diamond has a 2-dimensional crystal lattice. No, diamond has a 3-dimensional crystal lattice. Diamondला 3-dimensional crystal lattice असतं. म्हणजे तेही वाक्य चुकीचं आलं. Coordination number of body center cubic lattice is 8. हे वाक्य बरोबर आहे कारण की सिम्पल क्युबिकचा कॉर्डिनेशन नंबर 6 असतो. बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चरचा कॉर्डिनेशन नंबर 8 असतो. त्याच्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असेल त्याचा कॉर्डिनेशन नंबर 12 असतो. सो दॅट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज दॅट D, that is a coordination number of body center cubic lattice is 8.
The next question is on the front of you that among the following which compound will show the highest lattice energy. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी लॅटिस एनर्जी हायेस्ट कोणाची असते. ऑप्शन इज ऑन द फ्रंट ऑफ दॅट KF, NaF, CSF, RBF. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सोडियम फ्लोराईड हे त्याचं उत्तर येऊ शकतं. का बरं? सोडियम इट इज अ स्मॉलेस्ट इन साईज, इट इज अन आयोनिक बॉन्ड अँड NF विल बी स्ट्रॉंगेस्ट. NF विल बी द स्ट्रॉंगेस्ट. मग पोटॅशियम, सेसियम आणि रुबिडियम काय येऊ शकत नाही. ऑल दीज आर द ग्रुप फर्स्ट एलिमेंट दॅट इज एस ब्लॉक एलिमेंट. फ्रॉम टॉप टू बॉटम the atomic size goes on increasing. Atomic size goes on increasing. The atomic size goes on increasing means that the first element, that is lithium, sodium, potassium, cesium and rubidium. Out of these, the sodium is the smallest atomic size as compared to the potassium, as compared to the cesium, as compared to the rubidium. So that the bond between the sodium and fluorine is a very strong, so that it forms the strongest bond. Hence the option of this question is that NaF. म्हणून ह्या प्रश्नाचे जे काही उत्तर असेल ते असेल NaF. परत एकदा आपण तो प्रश्न कॅरी करतोय. अमॉंग द फॉलोइंग विच कंपाऊंड विल शो द हायेस्ट लॅटिस एनर्जी. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी हायेस्ट लॅटिस एनर्जी असणारा कोण आहे. KF, NaF, सेसियम क्लोराईड, RBF. तर याच्यामध्ये हायेस्ट लॅटिस एनर्जी जो असणारा एकच ऑप्शन येतं आहे ते म्हणजे NaF येतं आहे. का बरं? पोटॅशियम, सेसियम, रुबिडियम आणि सोडियम दीज आर द पार्ट ऑफ द ग्रुप फर्स्ट दॅट इज अ एस ब्लॉक एलिमेंट, दॅट इज अ अल्कली मेटल. फ्रॉम टॉप टू बॉटम atomic size goes on increasing, so that sodium is the smallest atomic size than that of the remaining three. The bond is very strong. In the NaF, it is a ionic bond, so that answer of this question is that NaF. मग याच्यामध्ये जे काही आपण MCQs बघितले त्या MCQचं परत एकदा उत्तर आपण कॅरी करतोय. ते उत्तर बघा. पहिला जो क्वेश्चन्स आपण घेतला होता, विच ऑफ द फॉलोइंग्स द फेरोमॅग्नेटिक. त्याच्यामध्ये निकेल असतो, कोबाल्ट असतो, Fe3O4 असतो अँड ऑल ऑफ द करेक्ट. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन दॅट D, ऑल ऑफ द करेक्ट. Germanium is an example of intrinsic semiconductor, N-type semiconductor, P-type semiconductor आणि insulator. तर जर्मेनियम हा सिलिकॉन सारखा असतो कारण की तो कार्बन फॅमिलीमध्ये असतो आणि इट शो द अँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. म्हणून त्याचं उत्तर A. पुढचं दिलं त्यांनी द सबस्टन्स विच पजेस द झिरो रेजिस्टन्स ॲट. जो सबस्टन्स झिरो रेजिस्टन्स दाखवतो 0 केल्विनला त्याला काय म्हटलं होतं. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन दॅट इट इज कॉल्ड एज अ सुपर कंडक्टर. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. खाली दिलेल्या वाक्यांपैकी बरोबर वाक्य कुठलं ते बघा. पहिलं ऑप्शन दिलं आहे क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर, इट हॅज 8 टेट्राइड अँड 6 ऑक्टाइडल इंटरसेस. हे वाक्य चुकलं आहे. क्युबिक स्ट्रक्चर हॅज 8 कॉर्नर्स. ग्राफाइट इज अ 3 डायमेन्शनल क्रिस्टल, दॅट इज ग्राफाइट इज अ जायंट मोलिक्युलर सॉलिड. हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर डायमंड हॅज अ 2 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. दिस इज रॉंग बिकॉज डायमंड हॅज अ 3 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. अँड द फोर्थ ऑप्शन इज ऑन द फ्रंट ऑफ दॅट. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस इज 8. हे उत्तर बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे D. पुढचा जो क्वेश्चन आहे, अमॉंग द फॉलोइंग विच कंपाऊंड विल शो द हायेस्ट लॅटिस एनर्जी. खालील दिलेल्यांपैकी हायेस्ट लॅटिस एनर्जी असणारा ऑप्शन कुठला आहे तर त्याचं ऑप्शन आहे NaF. NaF हे जे ऑप्शन्स आहेत ते आपण आता बघितले. पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला आता कॅरी करायचे आहेत. मग पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतो बघा. विच सबस्टन्स ॲक्ट्स ॲज अ सुपर कंडक्टर ॲट 4 केल्विन. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी सुपर कंडक्टर म्हणून कोण ॲक्ट होतं 4 केल्विनला. मर्क्युरी, कॉपर, सोडियम, मॅग्नेशियम. आता मर्क्युरी जो आहे इट इज ॲक्ट्स ॲज अ सुपर कंडक्टर. इट इज ॲक्ट्स ॲज अ सुपर कंडक्टर. मर्क्युरी हा सुपर कंडक्टर म्हणून ॲक्ट होतो किती केल्विनला. 4 केल्विनला. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे मर्क्युरी. कॉपर when Na plus sodium and magnesium, this is not acts as a superconductor. हे काय म्हणून ॲक्ट होत नाही.
this is not acts as a superconductor at 4 Kelvin? The answer is only the mercury, because mercury it is acts as a superconductor at 4 Kelvin. The next question is on the front of you, that layer of carbon atoms in graphite are held together by. कार्बन ॲटम जे असतात ग्राफाईटमध्ये ते एकमेकांबरोबर कुठला लेयर फॉर्म करतात? द लेयर ऑफ कार्बन ॲटम्स इन ग्राफाईट आर हेल्ड टुगेदर बाय कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल बॉन्ड, व्हॅन्डरवॉल फोर्सेस. तर आता ग्राफाईट म्हटलं तर ग्राफाईट इट इज ॲलोट्रॉप ऑफ द कार्बनचे 3 ॲलोट्रॉप आहेत, ग्राफाईट, डायमंड अँड बकमिन्स्टर ऑफ द फ्लोरीन. The graphite, in which it is a giant molecular solid. So giant molecular solid है, and the layer of carbon atoms in the graphite are held together by the one of the force, that is a van der Waals force of attraction. त्याच्यामध्ये जे ग्राफाईटमध्ये जे कार्बन ॲटम्स असतात ते एकमेकांबरोबर व्हॅन डर वॉल्स फोर्स क्रिएट करतात. म्हणून त्या MCQचं उत्तर आहे व्हॅन डर वॉल्स फोर्स. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे, इन अ क्रिस्टल द ॲटम्स आर लोकेटेड ॲट द पोझिशन ऑफ. क्रिस्टलमध्ये ॲटम्स आर लोकेटेड ॲट द पोझिशन ऑफ मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, झिरो पोटेन्शियल एनर्जी अँड इन्फायनाईट पोटेन्शियल एनर्जी. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण क्रिस्टल स्ट्रक्चर बघतो, द क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑप्टेन फ्रॉम द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, दॅट इज द ॲटम्स, आयन्स अँड मोलिक्युल. And these atoms, ions and molecule are located in position, they have contain the minimum potential energy. As crystal structure आपण तयार करतोय, when we obtain the crystal structure by using the constituent particle, that is the atoms, ions and molecules, at the time they contain the minimum potential energy. ते काय contain करतात? They contain the minimum potential energy. So answer of this question is that B, that is the minimum potential energy. पुढचा प्रश्न जो आपल्या फ्रंटला येतोय, a solid with high electrical and thermal conductivity from the following is that. खालील दिलेल्या 4 ऑप्शनपैकी ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी हाय असेल, हाय इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी असा सबस्टन्स कुठला किंवा सॉलिड्स कुठला? सिलिकॉन, लिथियम, सोडियम क्लोराईड आणि आईस. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण करतोय आउट ऑफ द गिवन सबस्टन्स म्हणजे सोडियम क्लोराईड असेल, आईस असेल किंवा सिलिकॉन असेल, तर सोडियम क्लोराईड हा बघितला तर आयोनिक सॉलिड आहे, बरोबर आहे. आणि आयोनिक सॉलिड इन सॉलिड स्टेटला काय असतं ते इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणून तो प्रश्न गेला. आईस इज द नॉट शो द इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. सिलिकॉन इट इज अ सेमीकंडक्टर, means that it is a poor conductor of heat and electricity. मग राहिला प्रश्न लिथियमचा. Lithium it is a alkali metal and it is a metallic solid, and the metallic solid shows the higher electrical and thermal conductivity. Metallic solid काय शो करतो? Metallic solid shows the higher electrical and thermal conductivity. So answer of this question is that lithium. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? लिथियम. पुढचा 142 questions is on the front of you, that when N and P type semiconductor are allowed to come into contact. N आणि P type semiconductor हे allow होतात to come in contact. मग त्याच्यासाठी 4 ऑप्शन दिले बघा. Some electron will flow from N to P, some electrons will from P to N, the impurity elements will flow from N to P, the impurity elements will flow from P to N. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतोय की पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर हे अलाव होतात टू कम इन टू कॉन्टॅक्ट, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या सम इलेक्ट्रॉन विल फ्लो फ्रॉम एन टू पी, पी टू एन, और इम्प्युरिटी फ्लो फ्रॉम नायट्रोजन टू फॉस्फरस, और इम्प्युरिटी फ्लो फ्रॉम द पी टू एन. मग ह्या 4 पैकी जे काही ऑप्शन असेल ते ऑप्शन आहे त्याचं ए ऑप्शन. कुठलं ऑप्शन आहे त्याचं? ए. वाय? लक्षात घ्या, when N and P type semiconductor are come in contact, ज्यावेळेस P आणि N टाईप सेमीकंडक्टर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतात त्यावेळेस काय होतात? इलेक्ट्रॉन हे N टाईप सेमीकंडक्टरकडून कुठे जातात? P टाईप सेमीकंडक्टरमध्ये जातात. बिकॉज इन N टाईप सेमीकंडक्टर they have the extra 1 electron is present, and this 1 extra electron is present in the crystal structure. They
use the conductivity of the crystal structure when the N and P type semiconductor are come close to each other. At the time, the electron from the N type of semiconductor goes to the P type of the semiconductor. Hence, the answer of this question is that some electron will flow from the N to P type semiconductor. म्हणून त्याचं जे काही उत्तर होतं ते होतं ए. मग आज जे आपण आता जे प्रश्न बघितले त्या प्रश्नाचे परत एकदा आन्सर काय ते बघा, लक्षात घ्या. पहिला जो प्रश्न आपण कॅरी केला होता, विच सबस्टन्स ॲक्ट्स ॲज अ सुपर कंडक्टर ॲट 4 केल्विनला. फक्त मर्क्युरी हा जो काही सबस्टन्स आहे तो सुपर कंडक्टर म्हणून कार्यरत असतो 4 केल्विनला. त्याच्यानंतर 139 क्वेश्चन इज ऑन द फ्रंट ऑफ यू दॅट लेयर्स ऑफ कार्बन ॲटम इन ग्राफाईड आर हेल्ड टुगेदर बाय. ग्राफाईडमध्ये जे काही कार्बन्स असतात ते कार्बन्स हे एकमेकांबरोबर इंटरलिंक फॉर्म करतात, लेअर फॉर्म करतात. लेअर फॉर्म करत असताना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बॉन्ड असतो किंवा कुठल्या प्रकारचा फोर्स असतो. ऑब्वियसली जे कंटेन द व्हॅन्डरवॉल फोर्स, त्याच्यामध्ये व्हॅन्डरवॉल फोर्स असतो. इन अ क्रिस्टल ॲटम्स आर लोकेटेड ॲट द पोझिशन ऑफ. ज्यावेळेस क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतो, द क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑप्टेन फ्रॉम द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल दॅट इज ॲटम सायन्स अँड मोलिक्युल. ॲट द टाइम दे आर लोकेटेड ॲट द पोझिशन विच कंटेन द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. कुठली पोटेन्शियल एनर्जी असते त्याच्यामध्ये? मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असते. पुढचा प्रश्न जो आलेला आहे, अ सॉलिड विथ अ हाय इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे खालील दिलेल्या 4 ऑप्शनपैकी हाय इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी दाखवणारा कोण आहे? सिलिकॉन, लिथियम, सोडियम क्लोराईड आणि आईस. तर सिलिकॉन इट इज अ सेमी कंडक्टर, इट शो द पुअर कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणून हे ऑप्शन चुकलं आहे. सोडियम क्लोराईड इट इज अ आयोनिक सॉलिड अँड आयोनिक सॉलिड इन अ सॉलिड स्टेट इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आईस इज अ मोलिक्युलर सॉलिड. सो हे पण ऑप्शन त्याचं चुकलं आहे. फक्त कुठलं ऑप्शन बरोबर येऊ शकतं त्याचं? लिथियम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेतला होता, वेन एन अँड पी टाईप सेमीकंडक्टर आर अलाउड टू कम इन कॉन्टॅक्ट ॲट अ टाईम द इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम द एन टाईप टू पी टाईप सेमीकंडक्टर. म्हणून त्याचं उत्तर होतं ए. त्याचं उत्तर काय होतं? ए उत्तर होतं त्याचं. दीज आर द आन्सर ऑफ क्वेश्चन्स. मग याच्यानंतर जे आपल्याला बघायचे आहेत ते पुढचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. एक 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 आपण डिस्कस करणार आहोत. आता पुढचा जो क्वेश्चन तुमच्या समोर येतो आहे बघा, 143 नंबरचा. डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस ऑर ॲल्युमिनियम इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी. द डिफरन्स इन 2 केसेस इज. म्हणजे डोपिंग केली सिलिकॉनची कोणाबरोबर? ग्रुप 15 मधला इलेमेंट घेतला फॉस्फरस आणि ॲल्युमिनियम घेतला, तर त्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. द डिफरन्स इन 2 केसेस इज दॅट. मग फॉस्फरसमध्ये आणि ॲल्युमिनियममध्ये कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, त्याच्यामध्ये काय फरक असेल? पहिलं ऑप्शन दिलं त्यांनी, पी इज अ नॉन मेटल वेअर एज अ ॲल्युमिनियम इज अ मेटल. पी इज अ पुअर कंडक्टर व्हाईल द ॲल्युमिनियम इज अ कंडक्टर. P give rise the extra electron while the aluminum give rise the holes. P gives the holes while the aluminum give rise the extra electron. म्हणजे आपण हा जो क्वेश्चन सॉल्व करतोय त्याच्यामध्ये लक्षात असं ठेवा, ज्यास डोपिंग होते, द डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस गिव्ह द एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस डोपिंग झाली फॉस्फरसची सिलिकॉन बरोबर, त्यावेळेस तो काय देतो? इट गिव्ह द एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देतो. व्हाईल ॲल्युमिनियम गिव्ह राईज द होल. कारण की ॲल्युमिनियम हा ग्रुप 13चा पार्ट आहे, तो पी टाईप सेमीकंडक्टर दाखवतो. फॉस्फरस हा ग्रुप 15चा पार्ट आहे, तो एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर दाखवतो. अँड ज्यावेळेस ग्रुप 14ची डोपिंग ग्रुप 15 बरोबर होते, इट कंटेन द 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन अँड दिस 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज क्रिएट द 1 extra electron. This 1 extra electron, it is a negatively charged species. The electron is a negatively charged species. That is the first alphabet is that N, hence it is called as N type semiconductor. पण ज्यावेळेस ग्रुप 13ची डोपिंग ग्रुप 14 बरोबर होते, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक होल क्रिएट होतं. काय तयार होतं? होल क्रिएट होतं. म्हणून ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल ते दिलं त्याने सी. दॅट इज द इट गिव्स द extra electron. Phosphorus give rise the extra electron while the aluminum give rise the whole. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी दिलेला आहे, सिलिकॉन डोप विथ आर्सेनिक. परत तोच प्रश्न आला बघा, सिलिकॉनची डोपिंग कोणाबरोबर झालेली? आर्सेनिक बरोबर झाली. मग सिलिकॉनची डोपिंग आर्सेनिक बरोबर झालेली, तर लक्षात घ्या आर्सेनिक हा कुठल्या ग्रुपमधला इलेमेंट आला? ग्रुप 15, म्हणजे तो नायट्रोजन फॅमिली आली.
नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मर. आणि त्याच्यामध्ये आर्सेनिकची डोपिंग झालेली. सिलिकॉन डोपिड, सिलिकॉननी डोपिंग केली ग्रुप 15 इलेमेंट बरोबर. म्हणजे ऑब्व्हियसली त्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? इट इज अ एन टाईप सेमीकंडक्टर. काय आलं उत्तर त्याचं? एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर उत्तर आलं. पुढचा प्रश्न त्यांनी दिला आहे बघा. विच काइंड ऑफ डिफेक्ट आर इंट्रोड्यूस बाय डोपिंग? डोपिंगमुळे कुठला डिफेक्ट क्रिएट होतो? डिसलोकेशन डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट, इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. आता ज्यावेळेस डोपिंग इंट्रोड्यूस आपण करतो, डोपिंग इंट्रोड्यूस केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट ॲज अ रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ होल ऑर फ्री इलेक्ट्रॉन. मग ज्यावेळेस आपण डोपिंग म्हणतो डोपिंग, तर तो डिसलोकेशन डिफेक्ट पण नसतो, शॉर्टकी डिफेक्ट पण नसतो, फ्रँकेल डिफेक्ट पण नसतो. ज्यावेळेस डोपिंग होते त्यावेळेस तो इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट होतो. बघा ज्यावेळेस आपण डोपिंग करतो 13 ग्रुप इलेमेंटची 15 बरोबर, त्यावेळेस एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो आणि तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणून त्याला एन टाईप सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं. ज्यावेळेस 13ची आणि 14ची डोपिंग होते, होल क्रिएट होतोय. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस डोपिंगमुळे डिफेक्ट जो क्रिएट होतो तो कुठला डिफेक्ट असतो? इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट असतो. कुठला असतो तो? इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट असतो. पुढचा जो प्रश्न आपल्यासमोर येतोय बघा. इफ वी मिक्स द पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इन अ क्रिस्टल लॅटिस ऑफ जर्मेनियम. मी काय केलं? पेंटाव्हॅलंट, पेंटा म्हणजे 5, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इन अ क्रिस्टल लॅटिस ऑफ जर्मेनियम, व्हॉट टाईप ऑफ सेमीकंडक्टर फॉर्मेशन विल ऑकर्स? पी टाईप, एन टाईप, बोथ ए अँड बी, नन ऑफ द टू. पेंटाव्हॅलंट म्हटलं म्हणजे 5 यायला पाहिजे. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऑफ इन अ क्रिस्टल लॅटिस ऑफ जर्मेनियम म्हटलं रे की परत काय आला तो ग्रुप 15 आला. आणि ग्रुप 15 आल्यानंतर जर सिलिकॉनची डोपिंग म्हणजे ग्रुप 14ची डोपिंग ग्रुप 15 बरोबर झाली असेल तर तो परत कुठला सेमीकंडक्टर आला? इट इज अ एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं? इट इज अ एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तुमच्यासमोर येतो आहे. ऑफ दिस इलेमेंट दिले तुमच्यासमोर झिर्कोनियम, मॉलिब्डेनम, कॅडमियम, अँटिमनी, ऑल ऑफ विच आर इन द 5th पिरियड द वन्स दॅट आर पॅरामॅग्नेटिक आर. ते 5व्या पिरियडमध्ये ठेवलेले आहे आणि ते 5व्या पिरियडमध्ये ठेवले असताना त्याच्यापैकी पॅरामॅग्नेटिक कोण आहेत? तर पहिले जे 3 आहेत, द फर्स्ट 3 इन्क्लुडिंग कॅडमियम विच हॅज अ फुल्ली फिल्ड ऑर्बिटल, हेन्स इट इज अ डायमॅग्नेट. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? वन्स दॅट आर पॅरामॅग्नेटिक, म्हणजे याच्यामध्ये तो पॅरामॅग्नेटिक असू शकतो असा कोण आहे? आता ह्या प्रश्नाचे ज्यावेळेस उत्तर आपण कॅरी केलं की हे जे बघितलं हा काय दाखवतो आहे? डायमॅग्नेटिक. आपल्याला प्रश्न परत एकदा समजून घ्या. ऑफ द इलेमेंट जे दिले तुम्हाला बरोबर आहे, कॅडमियम, मॉलिब्डेनम, झिर्कोनियम, त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग आर इन द 5th पिरियड, 5व्या पिरियडमध्ये ठेवला. द वन्स दॅट आर पॅरामॅग्नेटिक, त्याच्यामध्ये एक हा काय दाखवतो आहे? पॅरामॅग्नेटिक दाखवतो. मग असा कोण आहे? तर याच्यामध्ये जर बघितलं पहिल्या ऑप्शनमध्ये तर हे ऑप्शन चुकीचं आहे, कारण की त्याच्यामध्ये ते फुल्ली फिर ऑर्बिटल आहेत. ह्या प्रश्नाचं ज्यावेळेस आपण उत्तर कॅरी करतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डी उत्तर आहे. का डी उत्तर आहे? कारण की त्याच्यामध्ये पहिले जे 3 आहेत, फर्स्ट 3 इन्क्लुडिंग कॅडमियम, हे काय दाखवतात? विच कन्सिस्ट ऑफ द फुल्ली फिल्ड ऑर्बिटल, हेन्स इट इज अ डायमॅग्नेटिक. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी डी ऑप्शन दिले. परत आपण जे काही प्रश्न बघितले त्या प्रश्नाचे उत्तर एकदा सांगतो आणि आपण इथे हा पार्ट संपवतो आहे. आता 143 नंबरचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आपण जे बघितलं ते ज्यास डोपिंग होतं त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं की सी ऑप्शन त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर 144 प्रश्नाचं ज्या सिलिकॉन डोप विथ आर्सेनिक म्हणतो त्याला आपण एन टाईप सेमीकंडक्टर असं म्हटलं, म्हणजे बी उत्तर त्याचं बरोबर आहे. 145 नंबरचा ज्यास प्रश्न आपण केला, ज्यास डोपिंग होते त्यास ते इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट तयार होतो. आणि 146 नंबरचा ज्यास पेंटाव्हॅलंटचा प्रश्न आपण घेतला तर पेंटाव्हॅलंटचा प्रश्न घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. आणि 147 नंबरचा जो प्रश्न घेतला त्याचं उत्तर जे आहे ते डी उत्तर आहे. मग आपण जे काही बघितलं त्याच्यामध्ये एक पार्ट आपण बघितला. आताच्या तासाला आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर, त्याच्यानंतर डोपिंग म्हणजे त्याच्यामध्ये झालं ते पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर, थोडा पार्ट आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा घेतला आहे. उद्याच्या तासाला आपण जो आपला एक छोटासा पार्ट राहिलेला आहे तो पार्ट म्हणजे कुठला राहिलेला आहे?
डेन्सिटीवरचा, त्याच्यावर आपण उद्याच्या तासाला ते कॅरी करणार आहोत.